लहानपणी तुम्हालाही कदाचित हे सांगितलं गेलं असेल, मोठ्यांच्या पायाला हात लाव, आशीर्वाद घे. आणि आपणही काही न विचारता ते करत राहिलो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, नमस्कार करण्यासाठी हात जोडणं पुरेसं असताना लोक थेट पायालाच का स्पर्श करतात? यामागे फक्त संस्कार आहेत की यामागे लपले हजारो वर्षांपूर्वीचं एखादं गुपित? कारण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधुनिक मानसशास्त्र, शरीरशास्त्र आणि प्राचीन भारतीय परंपरा तिन्ही या एका गोष्टीवर काही प्रमाणात एकमत दिसतात की पायाला हात लावून नमस्कार करणं हा फक्त नमस्कार नाही, तो एक अनुभव आहे, एक मानसिक अवस्था आहे आणि कदाचित अहंकार खाली ठेवण्याचा सर्वात जुना मार्ग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पायाला हात लावून नमस्कार करण्यामागचं खरं रहस्य, ज्याच्या मागे आहे संस्कृती, विज्ञान, अध्यात्म आणि मानवी मनाचं एक खोल सत्य. नमस्कार, मी ईश्वरी आणि तुम्ही पाहताय सॉलिड बात. भारतीय संस्कृतीमध्ये काही गोष्टी इतक्या नैसर्गिक झालेल्या आहेत की आपण त्या का करतो हेच विसरून गेलो आहोत. सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या पाया पडणं, दिवाळीत आजी आजोबांना नमस्कार करणं, लग्नात मोठ्यांचे आशीर्वाद घेणं, हे सगळं आपण पाहत मोठे झालो. पण खरंच या सगळ्यांमागे कारण काय आहे? जर तुम्ही जगातील इतर देशांकडे पाहिलं तर प्रत्येक संस्कृतीमध्ये आदर व्यक्त करण्याची वेगळी पद्धत आहे. कुठे हँडशेक, कुठे सॅल्यूट, कुठे हग, तर जपानसारख्या देशांमध्ये वाकून नमस्कार केला जातो. पण भारतात इथे माणूस थेट खाली वाकतो आणि समोरच्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करतो. का? याचं उत्तर शोधायला गेलं की आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय परंपरेपर्यंत जावं लागतं. संस्कृतमध्ये याला चरणस्पर्श किंवा प्रणाम म्हटलं जातं. प्राचीन भारतीय परंपरेमध्ये असं मानलं जायचं की वयाने मोठ्या व्यक्तीने आयुष्यात जास्त अनुभव घेतलेले असतात, त्यांनी संघर्ष पाहिलेले असतात, चुका केलेल्या असतात, आयुष्य समजून घेतलेलं असतं आणि म्हणूनच त्यांच्याकडे फक्त वय नसतं तर अनुभवाची ऊर्जा असते. म्हणूनच जुन्या काळात गुरु, आईवडील, संत, शिक्षक यांच्या पाया पडणं म्हणजे फक्त आदर नव्हता, तर त्यांच्या अनुभवांपुढे स्वतःचा अहंकार खाली ठेवणं होतं. आणि इथेच या परंपरेमधला पहिला मोठा अर्थ समजतो. कारण जेव्हा माणूस खाली वागतो तेव्हा त्याचं शरीरच नाही तर त्याचा इगोसुद्धा खाली येतो. आजच्या जगात प्रत्येकाला वर राहायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं आहे. पण भारतीय संस्कृती एक वेगळी गोष्ट शिकवते, जो वागतो तोच शिकतो. आणि कदाचित म्हणूनच पायाला हात लावणं ही फक्त सोशल रिच्युअल नसून मानसिक ट्रेनिंग होती. पण इथे आणखी एक रहस्य आहे जे अनेक लोक सांगतात. भारतीय परंपरेमध्ये असं मानलं जातं की जेव्हा आपण मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो तेव्हा त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद आपल्याकडे येतात. काही लोक याला अध्यात्म मानतात तर काही लोक यामध्ये वैज्ञानिक लॉजिक शोधतात. आता हे ऐकायला थोडं गूढ वाटू शकतं, पण खरंच यामध्ये विज्ञान आहे का? आश्चर्य म्हणजे काही प्रमाणात हो. शरीरशास्त्रानुसार आपल्या शरीरात नर्व्ज म्हणजेच चेतातंतूंचं मोठं जाळं असतं. हातांच्या बोटामध्ये आणि पायांच्या बोटामध्ये अनेक नर्व्ज एंडिंग असतात आणि तज्ज्ञांच्या मते जेव्हा आपण वाकून पायांना स्पर्श करतो तेव्हा शरीरामध्ये एका प्रकारची फिजिकल अवेअरनेस निर्माण होते. शरीर वाकल्यामुळे रक्तप्रवाहामध्ये बदल होतो आणि मन काही क्षण शांत होतं. पण खरी गोष्ट इथे अजून खोल आहे. मॉडर्न सायकोलॉजी सांगतं की फिजिकल गेस्चर आपल्या इमोशन्सवर परिणाम करतात. म्हणजेच आपण कसं उभं राहतो, कसं बसतो किंवा कसं वागतो याचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. आणि म्हणूनच जेव्हा एखादा माणूस स्वतःहून खाली वागतो तेव्हा त्याच्या मनामध्ये नम्रतेची भावना निर्माण होते. काही सेकंदासाठी का होईना तो स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी ठेवणं थांबवतो. कदाचित म्हणूनच ही परंपरा इतकी वर्ष टिकली, कारण ती फक्त मोठ्यांचा आदर करा एवढंच सांगत नाही, ती माणसाला शांत राहायला शिकवते. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, आजच्या काळात ही परंपरा रिलिव्हंट आहे का? कारण अनेक तरुणांना वाटतं आदर मनात असला की पुरेसा आहे, पायाला हात लावण्याची गरज काय? आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न चुकीचा नाही, कारण कोणतीही परंपरा जबरदस्तीने केली तर तिचा अर्थ हरवतो. पण जर आपण या परंपरेकडे भीती किंवा बंधन म्हणून न पाहता ग्रॅटिट्यूड म्हणून, कृतज्ञता म्हणून पाहिलं तर तिचा अर्थ बदलतो. कल्पना करा,
एक आजोबा ज्यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी मेहनत केली, एक आई जिला स्वतःपेक्षा मुलाचं सुख महत्त्वाचं वाटलं, एक शिक्षक ज्यांनी तुमचं आयुष्य बदललं आणि तुम्ही काही सेकंद वाकून त्यांना सांगता, तुमचं योगदान मी विसरलो नाही. कदाचित म्हणूनच हा गेस्चर इतका शक्तिशाली वाटतो. कारण काही भावना शब्दांनी व्यक्त होत नाहीत, त्या कृतीतून व्यक्त होतात. आणि म्हणूनच भारतात लग्न असो, सण असो, परीक्षा असो किंवा नवीन कामाची सुरुवात, लोक अजूनही मोठ्यांच्या पाया पडतात. कारण त्यांना फक्त आशीर्वाद नको असतो, त्यांना भावनिक आधार हवा असतो. आणि कदाचित हा या परंपरेमागचा सर्वात मोठा अर्थ आहे. ही परंपरा फक्त धर्माची नाही, ती कनेक्शनची आहे. एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी असलेला कनेक्शन. आजच्या डिजिटल जगात जिथे लोक एका घरात राहूनही दूर गेले आहेत, तिथे काही सेकंद खाली वाकून घेतलेला आशीर्वाद माणसाला पुन्हा त्याच्या मुळांशी जोडतो. आणि कदाचित म्हणूनच हजारो वर्षांनंतरही ही परंपरा अजून जिवंत आहे. कारण माणूस कितीही मॉडर्न झाला तरी त्याला प्रेम, आदर आणि बिलॉंगिंगची गरज कधीही संपत नाही. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाच्या पाया पडाल, तेव्हा फक्त रिच्युअल म्हणून करू नका, त्या क्षणामागचा अर्थ समजून करा. कारण कदाचित तुम्ही फक्त एका व्यक्तीला नमस्कार करत नसाल, तर त्यांच्या अनुभवांना, त्यागाला आणि तुमच्यासाठी त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला धन्यवाद देत असाल. तुम्हाला काय वाटतं? पायाला हात लावून नमस्कार करणं ही फक्त परंपरा आहे, की त्यामागे खरंच खोल मानसिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सॉलिड बातला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे मिळते प्रत्येक परंपरेमागची खरी सॉलिड बात.